मतदान करण्याचं आव्हान जे आहे ते आपल्या मतदान नाही, तो त्यांच्या काम करत होता 15 दिवस रात्रंदिवस तुम्ही काम करत होता, तुमचा बहिष्कार टाकण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. तूफान कर रहा था मेरे अज़्म का तवाफ, तूफान कर रहा था मेरे अज़्म का तवाफ, दुनिया समझ रही थी कश्ती भंवर में है. सर्वप्रथम मी माननीय खासदार साहेबांचं मनपूर्वक जे हे ते म्हणजे त्यांचं मी हे करतो की त्यांनी म्हणजे हे लोकसभा इलेक्शन त्यांनी म्हणजे एकदम जबरदस्त प्रमाणे जिंकून आले ते. आणि तसंच इकडे जे झालेलं आहे ते म्हणजे मुसलमान कम्युनिटी ज्यांनी बहिष्कार वगैरे केलेला. नरेश मस्के साहेबांना पर्सनली मी आज 35 वर्षापासून ओळखतो. एक काम करने वाला आदमी, पब्लिक को साथ में लेके चलने वाला आदमी और तमाम समाज को साथ में लेकर के चलने वाला अगर कोई एक नेता आज हमारे दरमियान में मिला है तो हमें नरेश मस्के साहब जो कि खासदार यहाँ पर बने हैं. और एकनाथ जी शिंदे साहब ने जो भरोसा हमारे नरेश मस्के साहब पर दिखाया है वो लायक तारीफ है. तो आप मुसलमान जैसे इलाके से अगर आप समझते हैं कि बहिष्कार हुआ, बल्कि 5,500 वोट मुसलमानों ने नरेश मस्के साहब को डाला है. तो ये सबसे बड़ी जीत है काम की, विकास की. तो जितने भी हमारे थाना के जितने भी लोग हैं तमाम ही मुसलमानों ने इस चीज़ को समझा और जज्बात में ना आते हुए एक अहम फैसला लेकर के आली जनाब नरेश मस्के साहब को उन्होंने जिताया है. ये सबसे बड़ी बात है हमारे थाना वालों. सर, जिस प्रकार देखा जाए तो बहुत सारे मुस्लिम जो विभाग है वहाँ पे जो महायुति के कैंडिडेट है उनको बहुत कम मात्रा में मतदान हुआ है, लेकिन आपके यहाँ से भारी मात्रा से हुआ है. किस प्रकार से काम जो है यहाँ पे मुस्लिम भाइयों ने नरेश मस्के जी के ऊपर विश्वास जताया है? सबसे पहली बात ये कि आली जनाब एकनाथ जी शिंदे साहब है, श्रीकांत शिंदे साहब है और नरेश मस्के साहब, ये जितने भी हमारे नेतागण हैं इन्होंने कभी भी किसी मजहब का या किसी समाज के स्पेसिफिक हमेरा काम को उन्होंने जो है तरजीह दिया है. और उसी की चीज़ थी जिसकी वजह से आज मुसलमानों ने भी जो है मस्के साहब पर अपना भरोसा जताया, एकनाथ शिंदे साहब पे भरोसा जताया और इनको इतने भारी बहुमत के साथ जिताया है. आप भी सर, अनेक महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांकडनं असा आरोप करण्यात येत होता की फतवे काढलेले आहेत, एक गट्टा मतदान मुस्लिम बांधवांचं हे महाविकास आघाडीला जात आहे. मात्र असे काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी तुम्हाला मतदान करण्यासाठी या ठिकाणी मेहनत घेतली, काम केलं आणि तुम्ही आज त्यांना भेटायला लागला. डॉक्टर असगर मुकादम माझे गुरु, राजकारणातील आमदार मुदा जोशी साहेब यांचा कार्यकर्ता, यांनी जोडलेला कार्यकर्ता आणि माझा पूर्वीपासूनचा मित्र. या विभागामध्ये शिवसेनेचं गेले कित्येक वर्ष काम करतोय, इमाने इतबारे काम करतोय. काही मिळो ना मिळो, कुठलं पद मिळो ना मिळो, निस्वार्थीपणे डॉक्टर असगर या ठिकाणी आपल्या सवंगड्यांना घेऊन, आपल्या समाजातील लोकांना घेऊन शिवसेनेचं काम करतोय. या निवडणुकीच्या वेळी प्रचंड असं वेगळं वातावरण मुस्लिम वस्त्यांमध्ये पसरवलं गेलं होतं, फतवे निघाले होते, परंतु डॉक्टर असगर अजिबात डगमगला नाही. अमित जयस्वाल आमचा त्यांच्यासोबत होता, आमच्या या ठिकाणचा विभाग प्रमुख. कुणालाही न घाबरता त्यांनी शेवटच्या दिवशीपर्यंत पोलिंग एजंट देण्यापर्यंतचं काम आणि लोकांचं मत परिवर्तन करण्यापर्यंतचं काम डॉक्टर असगर मुकादम यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी त्याला, या आमच्या शूरवीराला, या वाघाला खास आभार मानण्याकरता आणि त्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे, त्याच्या घरी आलेलो आहे, त्याच्या डिस्पेन्सरीमध्ये आलेलो आहे. मला एवढंच सांगायचं आहे की गेले कित्येक वर्ष धर्मवीर आनंददिघे साहेबांपासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठाण्यामध्ये आम्ही हा ह्या धर्माचा आहे, त्या धर्माचा आहे असा कधीही विचार केला नाही. आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतो, एकमेकांच्या उत्सवामध्ये सहभागी होतो. गणपती विसर्जनची मिरवणूक असेल, जेव्हा मशिदीसमोरून ही मिरवणूक जाते तेव्हा मी स्वतः गेले कित्येक वर्ष, पाऊस असो काही असो, आम्ही त्या मशिदीसमोर आम्ही उभं राहतो. का तर मशिदीला काही इजा पोहोचली नाही पाहिजे, कोणी काही बोललं नाही पाहिजे. परंतु तरीसुद्धा काही लोकांनी विखारी प्रचार केला, चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माझ्या असगर मुकादमला सुद्धा अनेक धमक्या आल्या की तू काम करायचं नाही, परंतु म्हणाला नाही, मी चुकीच्या ज्या काही गैरसमज पसरवत आहेत त्यावरती विश्वास ठेवणार नाही. आमच्या दृष्टीने एकनाथ शिंदे महत्त्वाचे आहेत, आमच्या दृष्टीने नरेश मस्के महत्त्वाचे आहेत. आणि या वाघाने या ठिकाणी बिनधास्तपणे काम केलं, भले भले डगमगले
परंतु आमचा हा वाघ डगमगला नाही आणि म्हणून त्याचं स्वागत करण्याकरता आणि त्याचा आभार मानण्याकरता मी त्याला भेटण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. तो माझा मित्र आहे, तो आमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे, पक्षाचा कार्यकर्ता आहे, डॉक्टर आहे समाजामध्ये. आणि फक्त काम नाही केलं तर विरोध पत्करून ती मतंसुद्धा परिवर्तन करण्याचं काम डॉक्टर असगर मुकादम यांनी केलेलं आहे. त्यामुळे मी त्याचा खास ऋणी राहील. काय सांगाल, येत्या विधानसभेला देखील अशाच प्रकारचे फतवे निघू शकतात? असगर यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते या समाजामध्ये आज आहेत. असगर आहे, असगर बरोबर ही सर्व मंडळी आहेत. आपण पाहताय अशी आज शेकडो आहेत, उद्या हजारो येतील आणि त्यानंतर लाखो येतील जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहतील. थँक्यू.